तर अनेक ठिकाणी पूर परिस्थितीची पाहणी करून मदतही जाहीर करण्यात आलेली आहे। आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून। यवतमाळमध्ये दीनदयाल प्रबोधिनीला मुख्यमंत्री फडणवीसांची भेट दरम्यान बैलगाडी चालवत मुख्यमंत्र्यांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। धाराशिवच्या वाशिममधील पूरग्रस्तांना आमदार तानाजी सावंत यांच्याकडून मदत। नागरिकांना अन्नधान्याचं किट वाटप। भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक केशव सावंत यांच्या हस्ते हे वाटप। नाशिकच्या चांदवड भागात शिवसेना सचिव भाऊ चौधरी शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीचा आढावा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला। भरीव मदत देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चा करणार असल्याची इम्तियाज जलील यांच्याकडून पूरग्रस्तांना साहित्य वाटप। सीना नदीला आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात सोलापूरच्या तिऱ्हे गावात पाणी शिरलं। तिऱ्हे गावातील नागरिकांचं स्थलांतर। पंढरपुरातील पूरग्रस्तांना दिलीप धोत्रेंनी स्वतःच्या शेतातला मका वाटला। मागील काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलंय, त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झालाय। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहरात मंत्री संजय शिरसाट आणि आमदार विलास भुमरेंकडून नुकसानाची पाहणी। शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार शिरसाटांची प्रतिक्रिया। जालन्याच्या कुंभेफळ आणि वाघरोळमधील नुकसानाची अर्जुन खोतकर यांच्याकडून पाहणी। स्वतः ट्रॅक्टर चालवत आणि पुराच्या पाण्यातून जात शेताची केली पाहणी। सीना नदीकाठच्या पुराने करमाळा तालुक्यात नुकसान। पूरग्रस्तांच्या जनावरांसाठी प्रशासनाकडून चाऱ्याचं वाटप। तहसीलदार शिल्पा ठोकडेंकडून जनावरांना चारा वाटप। पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात पावसामुळे अनेक गावांमध्ये मोठं नुकसान। पूरग्रस्त भागाची आमदार विनोद निकोले यांच्याकडून पाहणी। वडवली, ओझरपाडा, नावापाडा, हाडळपाडा, सोनारपाडा या गावात पुराचं पाणी शिरल्याने स्थानिकांचं प्रचंड नुकसान।